अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. ही शेपू आहे. हे मला दाखवली शेपू. ही बारीक कापली मी. आणि ही पालक आहे बघा. हे बघा पालक आहे. छान पालक होती, ताजी ताजी कापली मी आता. ही शेपूची भाजी आणि ही पालक दोन्ही एकत्र. आणि त्याच्यामध्ये एवढी मिरची, एवढीशी डाळ घेतली बघा. जास्त घ्यायची नाही डाळ. ही मटडाळ, मटडाळ आहे. आणि एवढ्या कैऱ्या, म्हणजे कच्ची कैरी त्या टाकायच्या. भाजी लई टेस्टी लागते. बघा मी आता करून दाखवते तुम्हाला. लसूण, याच्यात काय टाकायचं? लसूण, कैरी, मटणी डाळ आणि मिरची, शेपू आणि पालक याच्यात धुवायची आणि मग चाळणीत काढायची. म्हणजे कसं माती बिती सगळी निघून जाते. जास्त पाणी घेऊन धुवायची पहिलं आणि मग चाळणीत काढायची. आता कढई गरम झाली बघा. आता 2 पळ्या तेल टाकायचं. त्याच्यात काय हिंग टाकायचं. एवढा हिंग टाकायचा. लसूण टाकायचं. लसूण असं कुटून घ्यायचं. लसूण पण जास्त जळू द्यायचं नाही. मग मिरची टाकायची. डाळ टाकायची बघा. डाळ मठाची डाळ आहे. थोडीशीच घ्यायची, जास्त नाही घ्यायची. त्याच्यावर एवढ्या कैऱ्या टाकायच्या. कैरी का टाकायची? आपण आंबट तुका टाकतो ना भाजीचा, त्याची चव या कैऱ्यांमुळे येते शेपूला. शेपू आणि पालक एवढं जाडं मीठ टाकते मी. एवढं टाकते मी. ते मीठ मी काय करते, वाळवते आणि मग डबे भरते. बाकी काहीच टाकायचं नाही त्याला. आणि ही भाजी याच्यावर टाकून द्यायची. आता चाळायचं नाही, असंच झाकण ठेवायचं 5 मिनिटासाठी. असं झाकण ठेवून द्यायचं आणि कमी गॅस करायचा. 5 मिनिटं कमी ठेवायचं. असं झाकण ठेवलं होतं. असं चाळायचं. कमी गॅसवरच होऊ द्यायची. छान होती भाजी. परत झाकण ठेवायचं. कमी गॅस ठेवायचा. भाजी आता काढायची. अशी कमी गॅसवर शिजू द्यायची. छान होते तयार भाजी. आता गॅस बंद करायचा. शेपू आणि पालक, मिरची, मटडाळ, लसूण आणि अशी कैरी टाकली. ह्यात 2 अशा चिऱ्या काढल्या आणि त्याच्यात टाकल्या. त्यामुळे भाजीला 1 नंबर टेस्ट लागते. आणि पाणी न टाकता वाफेवर शिजवायची. तुम्ही बी अशी भाजी करून बघा. चव बघा, टेस्ट बघा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.